विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण परिमेय संख्या कशाला म्हणतात आणि परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या याचा परिचय करून घेतला. परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवत असताना दोन महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासले की परिमेय संख्येचा छेद जितका असेल तितके एकक अंतराचे समान भाग पाळावेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, परिमेय संख्येचा अंश जितका असेल तितके भाग शून्यापासून संख्या धन असेल तर उजवीकडे मोजावेत आणि संख्या ऋण असेल तर डावीकडे मोजावेत. महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, मोजताना किंवा संख्या शोधताना शून्यापासूनच मोजणे खूप गरजेचं आहे. त्या पुढील भागात आपल्याला आता त्या ठिकाणी जायचंय, समजून घ्यायचंय की परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा. म्हणजेच परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध म्हणजेच परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा. समजा ए छेद बी व सी छेद डी या दोन परिमेय संख्या आहेत. तर तीन वेगवेगळ्या अटी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत की दोन परिमेय संख्यांपैकी कोणती परिमेय संख्या लहान आणि कोणती परिमेय संख्या मोठी हे ठरवण्यासाठीची पहिली अट. पर्याय 1, या ठिकाणी ह्या दोन परिमेय संख्यांचा तिरकस गुणाकार आपल्याला करायचा. तो तिरकस गुणाकार करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. पहिल्या परिमेय संख्येचा अंश आणि दुसऱ्या परिमेय संख्येचा छेद, पहिल्या परिमेय संख्येचा छेद आणि दुसऱ्या परिमेय संख्येचा अंश हे दोन गुणाकार आपल्याला करायचे. पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद, पहिल्याचा छेद दुसऱ्याचा अंश. आणि या दोन गुणाकारांच्या किमती आपल्या समोर आल्यानंतर त्यांचं निरीक्षण आपल्याला करायचं. कोणता गुणाकार मोठा, कोणता गुणाकार लहान ते ठरवायचे. जर ए गुणिले डी ग्रेटर दॅन बी गुणिले सी, म्हणजेच ए आणि डी चा गुणाकार बी आणि सी च्या गुणाकारापेक्षा मोठा असेल, म्हणजे साध्या आणि सोप्या भाषेत पहिला येणारा गुणाकार दुसऱ्या गुणाकारापेक्षा मोठा असेल तर ए छेद बी ग्रेटर दॅन सी छेद डी, म्हणजे ए छेद बी ही परिमेय संख्या सी छेद डी ह्या परिमेय संख्येपेक्षा मोठी असेल. पर्याय नंबर 2, ए गुणिले डी लेस दॅन बी गुणिले सी. तर म्हणजे पहिला गुणाकार दुसऱ्या गुणाकारापेक्षा लहान असेल, म्हणजेच ए आणि डी चा गुणाकार बी आणि सी च्या गुणाकारापेक्षा लहान असेल तर
पहिली परिमेय संख्या दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा लहान असते, म्हणजे a छेद b लेस दॅन c छेद d. तिसरी अट, a गुणिले d बरोबर b गुणिले c, म्हणजे a आणि d चा गुणाकार आणि b आणि c चा गुणाकार दोघं गुणाकार एक समान असतील तर a छेद b बरोबर c छेद d, म्हणजे दोन्ही परिमेय संख्या सममूल्य आहेत, म्हणजे समान मूल्यांच्या म्हणजे समान किमतीच्या आहेत असं आपण सांगू शकतो. या तीन अटी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपल्या समोर ज्या दोन परिमेय संख्या आहेत त्यांचे गुणाकार कसे करायचे, साध्या सोप्या शब्दात लक्षात ठेवा. पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद हा पहिला गुणाकार, आणि पहिल्याचा छेद दुसऱ्याचा अंश हा दुसरा गुणाकार. पहिला गुणाकार मोठा तर पहिली परिमेय संख्या मोठी, दुसरा गुणाकार मोठा दुसरी परिमेय संख्या मोठी. दोन्ही गुणाकार समान असतील तर दोन्ही परिमेय संख्या तंतोतंत समान आहेत असे आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ 7/3 आणि ऋण 4/5 ह्या दोन परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध ठरवा. दोन परिमेय संख्या आपल्या समोर दिसत आहेत. एकदम साधं सोपं उदाहरण बघा. एक परिमेय संख्या धन आहे, एक परिमेय संख्या ऋण आहे. तर नियम काय सांगतो आपल्याला की धन परिमेय संख्या ही ऋण परिमेय संख्येपेक्षा मोठी असते. पहिला मुद्दा लक्षात ठेवा, दोन्ही संख्या भिन्न चिन्हांच्या असतील, एक धन परिमेय असेल एक ऋण परिमेय असेल तर लहान मोठेपणा ठरवणं सोपं आहे. जी संख्या धन ती मोठी, जी ऋण ती लहान. म्हणजेच 7/3 ग्रेटर दॅन ऋण 4/5. परंतु दोन्ही संख्या सम असतील किंवा दोन्ही संख्या ऋण असतील तर मात्र ह्या पद्धतीने आपल्याला जावं लागेल. उदाहरण नंबर 2 आपण घेऊ. ऋण 4/3 व ऋण 5/4 या दोन परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा आता आपल्याला ठरवायचा आहे. तर आपल्याकडे ज्या तीन अटी आहेत त्या पद्धतीने आपल्याला कार्यवाही करायची. पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद. प्रथम ऋण 4 गुणिले धन 4 बरोबर ऋण 16. पहिला गुणाकार आपण केला अंश आणि छेदाचा. ऋण 4 गुणिले धन 4 बरोबर ऋण 16. त्यानंतर तीन गुणिले ऋण 5 गुणाकार येतोय ऋण 15. आता दोन उत्तर आपल्या समोर आहेत, ऋण 16 आणि ऋण 15. यापैकी पहिल्यांदा ठरवायचं कोणती संख्या मोठी. ऋण 16 लेस दॅन ऋण 15, म्हणजे पहिला येणारा गुणाकार हा लहान आहे दुसऱ्या गुणाकारापेक्षा. म्हणून पहिली परिमेय संख्या ही दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा लहान आहे, म्हणजे दुसरी परिमेय संख्या ही मोठी आहे. या पद्धतीने आपण सहज लहान मोठेपणा ठरवू शकतो. बघा ऋण 4/3 आणि ऋण 5/4 या दोघांपैकी जर आपण गुणाकार करायचा प्रयत्न केला तर पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद, पहिल्याचा छेद दुसऱ्याचा अंश. पहिला गुणाकाराला ऋण 16, दुसरा गुणाकाराला ऋण 15. ऋण 15 हा ऋण 16 पेक्षा मोठा आहे, म्हणजे ऋण 16 हा ऋण 15 पेक्षा लहान आहे, म्हणजे पहिला गुणाकार दुसऱ्या गुणाकारापेक्षा लहान आहे. म्हणून
पहिली परिमेय संख्या ही दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा लहान आहे, म्हणजे दुसरी ही मोठी आहे। या पद्धतीने आपण वेगवेगळ्या परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध म्हणजे लहान मोठेपणा ठरवू शकतो आणि सहजपणे उदाहरणं सोडवू शकतो। परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवतात हे आपण पाहिलं। 3 अटी बघितल्या, त्या 3 अटींचा उपयोग करून वेगवेगळ्या परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवतात याच्यावरील उदाहरण आता आपण सराव संच 1.2 मध्ये सोडवूया। प्रश्न आहे, खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा। नमुना दाखल 3 उदाहरणं आपण घेऊ। बाकी उदाहरणं सहजपणे तुम्ही सोडवू शकता। जर समजा एक संख्या धन असेल, एक संख्या ऋण असेल, तर धन ही ऋणपेक्षा मोठी असते। दोघांचे छेद सारखे असतील तर अंश मोठा ती परिमेय संख्या मोठी, अंश लहान ती परिमेय संख्या लहान। या पद्धतीने वेगवेगळे सोपी उदाहरणं आपण सहजपणे सोडवू शकतो। आता या ठिकाणी नमुना दाखल 3 उदाहरणं आपण सोडवणार आहोत। उदाहरण नंबर 6, ऋण 17/20 ऋण 13/20 या दोन परिमेय संख्यांचा छेद 20 हा समान आहे। मग छेद समान असल्यामुळे फक्त अंशांची तुलना आपल्याला करायची आहे। अंशांची तुलना करताना 17 आणि 13, पण 17ला पण ऋण चिन्ह आहे, 13ला पण ऋण चिन्ह आहे। मग ऋण 17 मोठा का ऋण 13 मोठा हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे। ऋण 17 हा ऋण 13 पेक्षा लहान आहे, म्हणजे ऋण 13 हा मोठा आहे। मग प्रथम आपल्याला ऋण 17 हा लेस दॅन ऋण 13 आहे, म्हणजे ऋण 17 हा ऋण 13 पेक्षा लहान आहे, म्हणून ऋण 17/20 लेस दॅन ऋण 13/20 या पद्धतीने आपण या दोन परिमेय संख्यांपैकी ही लहान आहे ही मोठी आहे हे आपण ठरवू शकतो। त्यानंतर उदाहरण नंबर 7, 15/12 7/16 दोघांचा छेद भिन्न भिन्न आहे। दोन्ही संख्या धन आहेत, त्यामुळे आपण डायरेक्टली ठरवू शकत नाही। मग या ठिकाणी पहिला तिरकस गुणाकार आपल्याला करावा लागेल। प्रथम 15चा आणि 16चा गुणाकार करूया। 15चा आणि 16चा गुणाकार करत असताना 15ने 16ला गुणा किंवा 16ने 15ला गुणा समान असतं। मग 15ने जर आपण 16ला गुणलं तर 15 × 7 = 90, हातच्याला 9, 15 × 1 = 15 आणि 9, 15 × 7 = 90, हातच्याला आले 9, 15 × 1 = 15 आणि हातच्याचे 9 त्याच्यात टाकले, झाले 24। पहिला गुणाकार आला 240। त्यानंतर दुसरा गुणाकार आपण करूया। 12 × 7 गुणाकार येतो 84। 240 आणि 84 हे दोन गुणाकार आपल्याकडे आहेत। यापैकी कोणता गुणाकार मोठा आहे? 240 > 84 आणि म्हणून पहिला गुणाकार मोठा आला, म्हणून पहिली परिमेय संख्या मोठी, म्हणजेच 15/12 > 7/16। तिसरं उदाहरण ऋण 25/8 ऋण 9/4 दोन्ही परिमेय संख्या ऋण आहेत, दोघांचा छेद भिन्न आहे, त्यामुळे आपण निरीक्षणाने ठरवू शकत नाही, म्हणून प्रथम पहिला गुणाकार करूया। ऋण 25 × 4 म्हणजे ऋण 100। दुसरा गुणाकार 8 × ऋण 9, 8 × 9 = 72 आणि ऋण चिन्ह। दोघांपैकी कोणता लहान कोणता मोठा ते ठरवूया।
ऋण 100 हा ऋण 72 पेक्षा लहान आहे, म्हणजे ऋण 72 हा ऋण 100 पेक्षा मोठा आहे, म्हणजे दुसरा येणारा गुणाकार पहिल्या गुणाकारापेक्षा मोठा आहे, म्हणून दुसरी परिमेय संख्या ही पहिल्या परिमेय संख्येपेक्षा मोठी आहे, म्हणजेच ऋण 25/8 लेस दॅन ऋण 9/4. ह्या पद्धतीने आपण कोणत्याही दोन परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा सहज ठरवू शकतो. फक्त तीन महत्वाच्या अटी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत.